अण्णासाहेब संजाबराव जगताप यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी व्यक्त व्हावं, मोकळं व्हावं. वृक्षवर्गीय महास्वयदेव वनचरे पक्षी सुस्वरे काळे येणे सुखे रुचे एकांताचा वसन आहे कोण दोषांता येत तुका म्हणे होय मनाशी संवाद आकुलाची वाद आपणाशी. मनाशी संवाद करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे संत तुकाराम महाराज, महात्मा गांधी, स्वर्गीय बापूसाहेब क्षीरसागर स्मृती वाचनालय कोळी ज्यांच्या नावाने चालते स्वर्गीय बापूसाहेब क्षीरसागर, नेहरूती ते बळीराजा ते शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर ते संत तुकाराम महाराज, ते माझा 43 वर्ष पंढरपूरची वारी करणारा बाप, इथपासून ते निसर्गात काम करणारे अनेक महामानव, या सर्वांना विनम्र अभिवादन करतो आणि मला जो पुरस्कार दिला त्याबद्दल मी माझे मत या ठिकाणी व्यक्त करतो. या सोहळ्याच्या अध्यक्षा ज्यांच्याबद्दल मी खूप ऐकलेलं आहे, त्यांची काही पुस्तकंही वाचलेली आहेत, त्यांच्या महाविद्यालयातही 2दा बिंदू माधव महाविद्यालयात मुलांना झाडे लावण्यासाठी व्याख्यान देण्यासाठी गेलेलो आहे. त्यांना कदाचित तिथे माझे बरेचसे प्राध्यापक मित्र राहतात. अशा उषाताई किन्हाळकर मॅडम की ज्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. या कार्यक्रम त्यांच्या हस्ते पुरस्कार आहे. अध्यक्ष म्हणून भगवंत क्षीरसागर सर, तसं अमूल्य सरांनी सांगितलं की भगवंत क्षीरसागर सर हे मराठी साहित्यातले अतिशय जाणकार व्यक्तिमत्व, व्याकरणाचे जाणकार, मध्यार्थ आणि बीज मंत्रांची कविता, आणि त्यानंतर जे मला आवडतं, ज्यांच्या पुस्तकामुळे महात्मा गांधी प्रेरित झाले, ज्यांचं वायडर वाचून मला सुद्धा जगण्याचा एक मार्ग सापडला, असे हेनरी थोर याच्या केकपॉड पुस्तकाचा अनुवाद त्यांनी केलेला आहे. ही 2 पुस्तकं जी माणसं वाचतात ती माणसं आपोआपच निसर्गाकडे वळतात, त्यांचं जगणं सुकर व्हायला लागतं. अशा महत्वाच्या पुस्तकाचे लेखक, अनुवादक, कवी हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत आणि मला आनंद वाटतो की त्यांनी या पुरस्काराचं आयोजन, नियोजन आणि मानपत्र सुद्धा लिहिलेलं आहे, त्याचा मला खूप आनंद होतो. त्यानंतर या कार्यक्रमाचे जे अतिथी आहेत ते म्हणजे श्रीकांत देशमुख सर, ज्यांनी वळीवळी, पिढीदार, आषाढ माती, लोळण फुगली, उर्वारी भूषण शिवराय यासारखी अत्यंत मोलाची ग्रंथ लिहिलेली आहे. बोलावे ते आम्ही या त्यांच्या संग्रहाला साहित्य अकादमीने सुद्धा सन्मानित केलेला आहे. वास्तव लिहिण्याचं काम ते करतात, ते या कार्यक्रमाचे अतिथी आहेत. आणि जेव्हा मला कळालं की हा पुरस्कार मला का दिला जातोय, मला खूप आनंद झाला की या पुरस्काराच्या निवड समितीमध्ये खुद क्षीरसागर या वाचनालयाचे सचिव श्रीकांत देशमुख सर आणि भगवंत क्षीरसागर सर होते. त्यांनी जेव्हा सांगितलं की हा पुरस्कार आम्ही का देतो, त्यावेळेस मला खूप आनंद झाला. निसर्ग यात्री हे नाव त्यांनी तिथे जे जोडलं, हे मला एक लागलेलं पुन्हा दुसरं नाव. म्हणजे बरेच जण विनायक झेंडू म्हणून मला ओळखतात, झेंडूची फुले म्हणतात,
कोणी निसर्गाची शाळा म्हणतं, कोणी अण्णा म्हणतं की त्यांना अण्णा हे नाव कोणतं तेही माहीत नाही. म्हणजे अनेक प्रकारची नावं. मागे श्रीकांत सरांनी एक लेख लिहिला होता, त्याच्यामध्ये झाडवाणी गुरुजी म्हणून आता सगळ्या जिल्ह्यामध्ये झाडवाणी गुरुजीच नाव पडलंय. म्हणजे अनेक नाव पडलेल्याचं मला अजिबात वाईट वाटत नाही. माझं नाव जरी लोक विसरले हरकत नाही, पण आपल्या कामाचं नाव सुरू आहे त्याचा आनंद आहे. महत्वाची गोष्ट काही 2-3 गोष्टी मी या ठिकाणी बोलणार आहे. बाकी ज्या संकल्पना आहेत त्या 1:30 झाडे पुस्तकामध्ये मी लिहिलेले आहेत. ते पुस्तक बाजूला इथे मुद्दामून विनायकनं आणायला लावलं म्हणून ते पुस्तक बाजूला ठेवलेलं आहे. समोर बसलेली सगळी जी मंडळी ही सगळी मंडळी विद्वान आहे. सरांनी अगोदरच सांगितलं होतं की मोजक्याच लोकांमध्ये हा कार्यक्रम आपण करत आहोत. सर अक्षरशः हा पुरस्कार तुम्ही मला गावामध्ये झेंडूची फुले अभियानामध्ये चलत जरी दिला असता तरी खूप आनंद झाला असता. कारण तो पुरस्कार कोणी द्यावा आणि कसा द्यावा म्हणजे मला 2 दिवसानंतर कळालं. सरांचा फोन आला, तुम्ही व्हॉट्सअप पाहिलं का? म्हटलं नाही. व्हॉट्सअपवर तुम्हाला एक पत्र पाठवलं ते तुम्ही 2 दिवस झालं बघितलं आणि ते वाचा. आणि ते पत्र वाचल्यावर म्हणजे मुद्दाम खुलासा करू इच्छितो की ते पत्र वाचल्या कळालं सरांनी मला पुरस्कार द्यायचे. आणि पुरस्कार जाहीर का केला तर मागच्या 3-4 वर्षापासून ते विचार करत आहेत की निसर्ग यात्री, निसर्ग प्रेमी आणि निसर्ग तज्ञ हे 3 प्रकार आहेत. निसर्ग तज्ञ हे प्राध्यापक असतात बॉटनीचे. निसर्गप्रेमी यांना त्यातलं तेवढंसं ज्ञान नसतं, ते पाना फुला फळावरती मुळावरती प्रेम करतात. निसर्ग यात्री या दोन्ही गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात, फळावरती प्रेम करतात आणि जणू काही त्यांच्या जीवनाचा एक भाग आहे. म्हणून आपला जो रिकामा वेळ आहे तो रिकामा वेळ निसर्गासाठी त्यासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांसाठी देतात. म्हणून निसर्ग यात्री पुरस्कार त्यांनी दिला. त्यांनी जे विश्लेषण केलं मला खूप भारावून टाकलेलं होतं. म्हणजे मी एक शेतकऱ्याचा मुलगा, माझे वडील न शिकलेले 43 वर्ष पंढरपूरची वारी करणारे, याच जिल्ह्यामध्ये माझं 4थी पासून सगळीला शिक्षण झालं, पुढे हॉस्टेलला झालं. आणि हे सगळं चालत असताना शेती मातीतले जे अनुभव आले ते शेती मातीतले अनुभव कुठेतरी पोचले, कुठेतरी असं वाटलं की आपण याच्यावरती काम करावं. लहानपणापासून ते संस्कार झालेले. संत तुकाराम महाराजांची सगळेच अभंग घरात म्हणणारी माणसं, गावात म्हणणारी माणसं, पण सकाळी सकाळी नुसते अभंग म्हटल्या जातात ते प्रत्यक्षात कधी उतरवायचे. म्हणजे कॉलेज जीवनामध्ये मला आनंद वाटतो. शिवसागर सरांचे लहान बंधू माझे गुरुजी आहेत. ते मला आज कळालं की तुमचे लहान भाऊ, मला बहिणीला त्यांनी शिकवलं. तिथेही आम्ही NSS मध्ये कॉलेजमध्ये सगळं शिकलो. सगळ्या संत महंतांपासून राजांपासून जे काही पर्यावरणाची शिकवण मिळालेली आहे, म्हणजे निवृत्तीपासून बळीराजापर्यंत ते सगळं बघितल्याच्या नंतर वाचल्याच्या नंतर एक गोष्ट लक्षात आली. म्हणजे आज सकाळी मी जेव्हा उठलो सर त्यावेळेस मला खूप आनंद झाला, कारण आज मला पुरस्कार मिळणार होता. उठल्याच्या नंतर मी आंघोळ केली, माझ्या परस बागेकडे गेलो. म्हणजे माझ्या बाजूला 35x50 मध्ये मी भाजीपाला पिकवतो. तिथे गेलो. तिथे मी छान पैकी लाल हत्तीची फुलं काढली. ती मी तुम्हाला द्यायला आली. त्याची छान भजी होतात, भाजी होती. मग पांढऱ्या हत्तीची फुलं काढली. आता तुम्ही मला एवढा पुरस्कार देताय म्हटल्यानंतर तुम्हाला काहीतरी देणं गरजेचं आहे. मग सकाळी उठल्याबरोबर माझ्या पुरस्काराची पठाणीच्या शेंगा वगैरे 2-3 निघाल्या मी त्या घरी ठेवल्या. आणि ही फुलं मी तुम्हाला या ठिकाणी द्यायसाठी आणली. हे सगळं आनंदाने मी करत होतो. त्याचे व्हिडिओही काढले. प्रत्येकाने या ठिकाणी बसलेल्या मी बिया आणलेल्या आहेत. काचकुरीच्या आहेत, 2 आहेत, समिंदर सुखाच्या आहेत, लहान हातल्याच्या आहेत. पण ह्या बिया मी तुम्हाला देणार आहे, तुम्ही लावायचे. म्हणजे हे सगळं आनंदाने करत होतो. हे सगळं केल्याच्या नंतर 2 झाडं घेतली. विनायकसाठी एक मोहाचं झाड घेतलं आणि एक फणसाचं झाड घेतलं बांधावर लावायला.
एक गाडी टाकली आणि प्रवासाला निघाली. रस्त्याने येत असताना मी विचार करत होतो बोलायचं काय, भाषण काय करायचं. अद्याप काही तयारी केलेली नाही. वक्तृत्व वादविवाद स्पर्धा करत करत सगळी सवय झाली. जे वास्तव आहे ते बोलण्याचं ठरवलं आणि निघालो. रस्त्याने चालत असताना मी बघत होतो माझ्या बाजूचा परिसर अवतार होता. सोयाबीन जळून गेलेलो. अनेक शेतकरी जे सोयाबीन काढतात त्याचं काळ पडलेलं होतं. हळदी थोडेसे चांगले दूर दूर पर्यंत बघितलं तरी सुद्धा दिसत नव्हतं. एखादं मोठं झाड जे पूर्वजांनी लावलेलं आहे, जी फळझाडं आपल्याकडे होती ती दूर दूर पर्यंत दिसत नव्हती. काही लिंबाची झाडं, काही मोजकी झाडं रस्त्यावर, सगळेच रस्ते सिमेंटची झालेली. म्हणजे मी जेव्हा लहानपणी चौथीला सरपुळीला जायचो, कुंगळ्यावरून बसायचो, नांदेडला यायचो, त्यावेळेस 5-6 घंटे लागायचे. रस्त्यानं दोन्ही बाजूला खूप झाडं होती. म्हणजे जिंतूर रस्त्यानं तुम्ही जर कधी गेला असता आपल्यापासून पलीकडे तर खूप झाडं होती. इतकं कडमायचं पुढे खूप झाडं होती, ती सगळी तुटल्या गेली. म्हणजे एकीकडे मला आनंद पुरस्कारासाठी जाण्याचं होतं, तर दुसरीकडे खेळणं वाटत होतं. ही जी शेतीची अवस्था आहे, ही जी झाडांची अवस्था आहे, ती खूप वाईट झालेली. मग अशा अवस्थेमध्ये मी इथपर्यंत आलो. असंच आपलं जगणं असतं. आपण फक्त अवतार भोवतार पाहतो, आपला प्रवास सुरू असतो. सकाळपासूनचा संध्याकाळपर्यंतचा प्रवास आपण आनंदासाठी जगतो. म्हणजे मी जे सकाळपासूनचा इथपर्यंत येण्याचा प्रवास सांगितला, असा आपला जन्मापासूनचा मृत्यूपर्यंतचा प्रवास असतो. या प्रवासात आपण आपल्या गाडीत बसलेले असतो, अवतार भोवतार बघत असतो. काही जण गाणे ऐकतात, काही जण वेगवेगळ्या पद्धतीचं गाडीमध्ये काम करतात. हा जीवनाचा प्रवास. पण आपल्या अवतारी भोवतारी सुद्धा जे आहे, सरांनी सांगितलं की पंचतत्व जी आहे, पृथ्वी, आग, आकाश, वायू आणि जल, म्हणजे ज्यावरती आपलं हे शरीर आहे, ही पंचमहाभूत आहे. ही पंचमहाभूत आपल्या अवतार भोवतारची किती व्यस्त लागू शकते. म्हणजे वाईट वाटतं की जो हा उत्पादक घटक आहे ना, हा उत्पादक घटक सृष्टी आहे, निसर्ग आहे. ज्या उत्पादक घटकावरती प्राथमिक भक्षक म्हणजे आपण अवलंबून आहोत. जे उत्पादक घटकाला खातात ते प्राथमिक भक्षक, ते दोघांना खातात ते द्वितीय भक्षक, ते तिघांना खातात ते तृतीय भक्षक. हे आम्हाला 8वीला विज्ञानच्या पुस्तकात शिकवलंय. म्हणजे निसर्ग हा फक्त उत्पादन घेतो. आपलं प्रोडक्शन काय आहे? आपलं प्रोडक्शन काहीच नाही. आपलं उत्पादन काय आहे? आपलं उत्पादन काहीच नाही. म्हणजे मी तर असं खेळत मुलांना म्हणतो की सकाळी जाण्याच्या पलीकडं आपलं उत्पादन काहीच नाही. हे जे सगळं आहे ना इथलं, हे निसर्गातलं आहे. निसर्गाची मोडतोड करून आपण या सगळ्या वस्तू बनवलेल्या आहेत. आपलं स्वतःचं उत्पादन असं काहीच नाही. म्हणजे अंगातून जो घाम गळतो ना, तो घाम सुद्धा आपला जरी असला तरी तो पंच तत्वाचा तो एक भाग आहे. त्याचा काहीच उपयोग होत नाही. म्हणजे आपल्या कोणत्याच पायांचा जनावरांना खाण्याच्या पलीकडे, म्हणजे जीवजंतूंनी खाण्याच्या पलीकडे, जाळण्याच्या पलीकडे काहीच उपयोग होत नाही. आपण लाकडं तोडतो, त्यापासून फर्निचर बनवतो, ज्या काही खनिज संपत्ती त्यातून हे सगळं बनवतो. म्हणजे ज्या पंचमहाभूतांनी आपलं शरीर बनवलंय, त्याच पंचमहाभूतांना आपण नेस्तनाबूत करायला निघालो आहोत. म्हणजे एकीकडे आपण निसर्ग उद्ध्वस्त करत चाललेलो आहोत. लहान येणं, यंग येणं हे सुशिक्षितांना सुद्धा कळत नाही. म्हणजे एवढी जी ढगफुटी झाली ना, ती कशामुळे झाली हे कुणीही संशोधकांना सांगता येत नाही, विद्वानांना सांगता येत नाही, तज्ञांना सांगता येत नाही. तर असं म्हणतो की तज्ञ कोणीच नाही या जगामध्ये, सगळे अभ्यासक आहेत. जर तज्ञ असते तर ढगफुटी का होती त्याच्या अगोदर विश्लेषण केली असते. पण काही अभ्यासक माणसं किंवा अनेक माणसं त्याचं विश्लेषण करत आहेत की लहान प्रशांत महासागरामध्ये इतका वाढतोय आणि त्याचा परिणाम म्हणजे लहान परिणामी हा लहान भाऊ, या दोघा भावंडांमध्ये स्पर्धाच
ही स्पर्धा जर प्रचंड वाढली ना, ती वाढायला सुरुवात झाली 3 वर्ष पाऊस असाच पडेल आणि लहान येणार जेव्हा प्रयोग करतो त्यावेळेस 5व्या वर्षाच्या याच्यात दुष्काळ पडतो. म्हणजे आता दुष्काळ सुद्धा ठरलेला आहे. हे तज्ञ सांगतात 2002 पासून, याची सुरुवात 1989 पासून झालेली. म्हणजे इतकी भयानक अवस्था तयार झालेली, या ढगफुटीत इतकं भयानक झालं, हे पुढच्या वर्षी होणार आहे, त्याच्या पुढच्या वर्षी होणार आहे, कदाचित दुष्काळ पडू. म्हणजे एवढी वाईट परिस्थिती. एकीकडे निसर्ग उद्ध्वस्त होत चाललाय, हे सगळे तत्व आपण खराब करत चाललोय, तर दुसरीकडे शेतकरी उद्ध्वस्त होत चाललाय. काल परवाच आपण दरवर्षी झेंडूची फुले अभियान घेतो. ते अभियान एका कवितेच्या ओळीतून मला सुचलं आणि त्याला मी प्रॅक्टिकल सुरुवात केली. आज ते अभियान महाराष्ट्रभर अनेक जण राबवतात. यावर्षी नांदेडमध्ये सुद्धा सर त्यामध्ये हजर झाले गेल्या 2-3 वर्षापासून. कारण त्यांनी कुळवाडी भूषण शिवराय लिहिला. बोलावे त्या आणखी पिढीचा ती शेतकऱ्याची पुत्र आहेत. त्यांच्या काही गोष्टी लक्षात आले की हे खरंच वास्तव गरजेचं आहे. आणि मी कृषी अर्थशास्त्राचा विद्यार्थी, 20-20 मार्काचे प्रश्न सोडवायचे, प्राध्यापक व्हायचा आणि फक्त मी, माझी बायको, माझी मुलं आणि माझं साम्राज्य इथपर्यंत आयुष्य जगायचं. या पलीकडे जाऊन एक शेतकऱ्याचा सुद्धा मुलगा आहे हे मला कळालं पाहिजे. यासाठी झेंडूची फुले अभियानाची सुरुवात झाली आणि ते अभियान आम्ही राबवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे एकीकडे निसर्ग उद्ध्वस्त होतोय, दुसरीकडे निसर्गाची जोपासना करणारा शेतकरी उद्ध्वस्त होतो. मी मुद्दाम ही 2 विषय या ठिकाणी बोलतो. एकीकडे आपण निसर्ग उद्ध्वस्त करतोय, तर दुसरीकडे निसर्गाची जोपासना करणारा शेतकरी उद्ध्वस्त करतोय. आणि एक दिवस अशी येईल कदम साहेब, तुमच्या एमजीएमच्या माध्यमातून मेडिकल कॉलेज आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, डॉक्टर त्या कॉलेजमधून निर्माण होतात आणि ते डॉक्टर रोगी यांचा रोग बरा करतात. पण रोगी निर्माणच होऊ नये यासाठीच्या फॅक्टरीज आपल्याकडे तयार नाही आणि रोगी निर्माण होऊ नये त्याचं काम शेतकरी करतो. माझ्या मते डॉक्टर पेक्षाही मोठा डॉक्टर शेतकरी असतो. आणि जर त्याची जाणीव सर्वांना नाही झाली तर डॉक्टर वाचू शकणार नाही. इतक्या माणसांना मारण्याचं काम शेतकरी करणार आहे आणि त्याची सुरुवात पंजाबमधून झाली. हरित क्रांती तिथून जरी झालेली असती तर सर्वात जास्त कॅन्सर युक्त शेतकरी आणि सगळेच जण तिथे. म्हणजे शेतकरी फक्त सगळ्यांना मारणार आहे तर तो स्वतःलाही मारणार आहे, कारण तोही तो अन्न खाणार आहे, खातो. म्हणजे एकीकडे निसर्ग उद्ध्वस्त होते आणि दुसरीकडे शेतकरी उद्ध्वस्त होते. आपल्या जीवनाचे 2च मार्ग आहेत, तो म्हणजे निसर्ग आणि शेतकरी. हे जर जिवंत राहिले नाही तर आपणही जिवंत राहणार नाही आहोत. म्हणून हे 2 मुद्दे मला तुमच्या समोर स्पष्ट करायचे होते. या 2 मुद्द्यांसाठी शहरात राहणाऱ्या सुशिक्षित, जाणकार, उच्चपदस्थ डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनियर, राजकारणी, समाजकारणी मंडळींनी एकत्र यावं. कारण का आपली मुलं, आपली नातवंड, आपली पतवंड प्राध्यापक होतील, इंजिनियर होतील, डॉक्टर होतील, मोठमोठ्या पदावरती जातील. पण जर त्यांचं आयुष्य हे कमी होत जाऊन, म्हणजे अनेक शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की 2070 पर्यंत माणसाचं आयुर्मान हे 40 वर येण्याची शक्यता वाढलेली आहे. म्हणजे नेमाडे गुरुजी यांच्यासोबत मी मागच्या उन्हाळ्यामध्ये होतो. आमची एका गोष्टीवरती खूप महत्वाची चर्चा झाली. म्हणजे मला आनंद तेव्हाही झाला की माझं एकही पुस्तक नसताना नेमाडे गुरुजींनी मला बोलवलं आणि 4 घंटे माझ्यासोबत चर्चा केली. मी बाहेर पडला, मला कळालं की सरांचा वाढदिवस आहे. इतका मी मोठा माणूस आहे. पण ते जे बोलत होते मी लिहिणं सोडून दिलं होतं. जसं सर म्हणाले की कविता कविता कविता, तर मला कविताच सुचत नव्हते. आताही कविता सुचत नाही. सरळ झाडच लावावीशी वाटतात, कारण ती महत्वाची वाटतात. नेमाडे गुरुजींनी एक उदाहरण सांगितलेलं होतं. आम्ही दोघं बोलत असताना म्हणजे आमच्या दोघांची ती चर्चा होती की 350 भाज्या आपल्याकडे आपण खायचो. आज बॉटनीच्या प्राध्यापकाला जरी उभं केलं आणि भाज्यांची नावं सांगून आलो तर 250 भाज्यांची नावं ते सांगू शकणार नाही. म्हणजे ते तज्ञ बॉटनीचे ते सांगू शकणार नाही. पैकी
इथे आपल्याला सर्वात सिनियर शिक्षक दाखवतो. त्यांना जरी आता भाज्यांची नावं तुम्ही वर्षभरात किती खाल्ल्या हे काढा म्हटलं तर त्या 25-30 पर्यंत भाज्यांची नावं काढू शकतात. पण त्यांच्या लहानपणापासून किती खाल्ल्या असं जर विचारलं तर 50-60 भाज्यांची नावं काढू शकतात. त्याच्या पुढे जाऊन जर त्यांना विचारलं म्हणजे सुनबाईला विचारलं की तुम्ही किती भाज्या यावर्षी केल्या तर त्या 25 भाज्यांची नावं सांगू शकतात. त्यापैकी 10 ते 15 भाज्या विदेशी आणि 10 भाज्या आपल्या स्वदेशी. त्याला सुद्धा इतकं फवारण्यात आलं की त्याच्यामध्ये विष आहे. म्हणजे इतकी भयानक अवस्था आहे. तर या 2 विषयाला मला तुमच्या समोर स्पष्ट करायचं होतं आणि शेवटी विनंती करायची की सर्वांनी उच्च पदस्थ लोकांनी यावर काम करणं गरजेचं आहे. कारण आपल्या नातरुंडांचा, आपल्या पत्रुंडांचा, आपल्या पुढच्या वंशावळीचा आपल्याला खबरदारी घ्यायची. नुसतं भौतिक सुविधांना उभं करून काही उपयोग होणार नाही. आपल्या आयुर्मान कमी होत असतील, आपली पुढच्या पिढ्या उभी होत असतील तर याचा काही अर्थ नाही. म्हणून आपल्या भावी पिढ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि निसर्गासाठी आपण आपला उरलेला वेळ देणं अत्यंत गरजेचं आहे. या ठिकाणी माझ्यासोबत अनेक जण आहेत. मी त्यांना फोन लावून बोलवलो. म्हणजे विनायक एवढे वृक्षदिंडीला आम्ही जण सोबत घेऊन नरसी नामदेव पासून ते पंढरपूर पर्यंत अनेक अनुभव आहेत. त्यावेळेस आत्ताच जो राजू सोबत आम्ही तिघं सारखे चालायचो. मध्ये मध्ये सगळेजण यायचे. वृक्षदिंडीत जे काय अनुभव आले ते भयानक अनुभव, खूप भयानक अनुभव. म्हणजे याचा अभ्यासच आपण म्हणजे मी भारत काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत पूर्ण भारत फिरलो. कोळाई कॅनलला 29 झाली. हरियाणाचा ढाचा गेलेला कुंभारी या गावामध्ये. आणि नंतर कळालं की आपल्याला पायी प्रवास करणं गरजेचं आहे. नामदेवांनी तर तेच केलं ना. 2 वेळेस भारत भ्रमण केलं. त्यावेळेस सगळं कळालं की जैसा अवक्षेणे मान अपबाण तैसे व्रतता ती सज्जन निंदा स्तुती सममानितीचे संत पूर्ण धैर्यवंत साधवायचे. पूर्ण धैर्यवंत व्हावं लागेल हे सगळं करताना. त्यानंतर आम्ही जिथं भोगावला झाडं लावतो. भगवान सर भोगावला झाडं लावण्यासाठी इथे समोर बसलेले रवी देशमुख सर जे मुद्दाम आता भोगावरून आले की भोगावरती 8 वर्ष झालं आम्ही झाडं लावतो. आम्ही एक झाड लावतो आणि 100 झाडं लावण्यासाठी लोकांना प्रेरित करतो. त्या ठिकाणी आम्ही खूप झाडं लावली. पण इतके प्रश्न आहेत की अनेक लोकांनी ती मोडली. आमच्या ट्रिगार्ड कोंबड्या पाळण्यासाठी चोरून नेली. 700-800 ट्रिगार्ड लावलेले चोरून नेले. पण काही झाडं त्यातली अजून स्पर्धा करत जिवंत आहे. 20-20 फुटाची झाली. आणि रवी देशमुख सरांनी म्हणजे मुद्दाम सांगू इच्छितो सर या ठिकाणी की भोगावली येथे 3 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट वन विभाग तिथे आता उभा करत आहे. याचं सर्व श्रेय रवी देशमुख सर आणि हे जे आम्ही अभियान सगळे म्हणून राबवतो त्याचा. इथे शिवराज आहे, अनिल नागरे सर आहे, आमचा गोविंद सुरोशे सर, हे सगळे आम्ही अभियानाचे घटक आहोत. आणि आमचे मार्गदर्शक श्रीकांत देशमुख सर. म्हणजे मला सरांचा खूप कधी कधी भीती वाटते की ते कुठून काय वाचतात आणि कधी लिहितात पटायला लागत आहे. आणि त्यांनी लिहिल्याच्या नंतर 5-6 घंट्यांनी कळतं की सरांनी तुमच्यावरती लिहिलं. वृक्षदिंडीला आम्ही पायी चाललो आणि आम्हाला फोन येईल की सरांनी तुमच्यावर काहीतरी लिहिले. झेंडूची फुले अभियानावर त्यांनी एक दिवस लिहिलं. बिया वाटण्यावरती 5-6 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी लिहिलं. आणि मग धाक लागतो सगळ्यांना आणि एक आनंदही होतो की आपल्याला कोणीतरी बघतोय, काहीतरी जाणकार माणसं बघताय आणि खरंच आपण जे करतोय ते चांगलं आहे. म्हणजे आजचा काळ असा आहे की या बोटावरचा तुका त्या बोटावर जो फिरवतो तोच मोठा होतो. म्हणजे वारंवार फिरवीचा जो प्रकार आहे सगळ्याच गोष्टी साहित्यात सुद्धा म्हणजे सगळीकडे बरोबर फुका पसरवणारी लोक बरोबर त्यांचं पद गाठतात मुख्यमंत्री पदापर्यंत वगैरे वगैरे. हे सगळं असा काळ भयानक आहे. आणि अशा पडझडीच्या काळात चांगल्या माणसाला चांगलं म्हणणे याची सुद्धा भीती आहे. आणि ती तुम्ही म्हणताय त्याचा मला आनंद आहे. म्हणजे एखाद्याची चांगली गोष्ट चालू आहे त्याच्याबद्दल असूया आणि द्वेष पसरून माणसं दुःखी आहे. म्हणजे तो सुखी आहे हा दुःखी आहे. त्याचं सुख काय आहे म्हणून हा दुःखी आहे असा भयावह काळ.
आणि अशा भयावह काळामध्ये तुम्ही माणसं इतकं सुंदर आमच्यासारख्या येड्या माणसांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करताय, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि शेवटी 3 कविता छोट्या छोट्या या ठिकाणी मांडतो. एक कविता सरांची म्हटली, त्या कवितेच्या अगोदर मी या कवितेने सुद्धा थोडा प्रेरित झालेलो आहे. अशी कविता आहे. ती कविता अशी आहे, झाड तोडायचे, कापायचे, दगडा करायचा, कागद बनवायचा, त्यावर लिहायचे, ते छापायचे, मन वाचायचे. एवढा भांडाडोळ कशासाठी? सरळ झाडच वाचायचं. झाड वाचताना मला तुझाही अर्थ उलगडत जातो. वसंत आला की डहाके सरांची ही अत्यंत छोटीशी पण हृदयाला स्पर्श करणारी कविता, ज्या कवितेतून अनेक कवितेंनी जन्म घेतला. अशी कविता मला खूप भावली आणि त्या कवितेच्या यावरती पाऊल टाकण्याचे प्रयत्न करत राहिलो. त्यानंतरची जी कविता आहे ती कविता ती मला खूप आवडली. म्हणजे कवितेची पुस्तकं मी एक चांगला वाचन करण्याचा प्रयत्न करतो. अनेक पुस्तकं मित्रांकडून घेतो, त्यांना वापसही करत नाही. कधी कधी आणतो, आज एक पुस्तक वापस आणले नाही आणायचे. काही पुस्तकं घरी येऊन म्हणून पुस्तकं विक्रीचं सुद्धा सुरू केलेलं होतं. तर अनेक पुस्तकांमधून सापडलेली दुसरी एक कविता जी मला भावली. पाने फांद्या फुलेही फुलली गेली माझी, पाने फांद्या फुलेही फुलली गेली माझी, तरी मी वाढतोच आहे. पाने फांद्या फुलेही फुलली गेली माझी, तरी मी वाढतोच आहे. माहित आहे मला ती फुटण्याची प्रक्रिया थांबणार नाही. खुज्यांच्या जगात उंच होता येत नाही हे खरे आहे. खुज्यांच्या जगात उंच होता येत नाही हे खरे आहे. पण हा नाटलेला वांचपणा मी कदापिही पत्करणार नाही. या फुटण्याच्या प्रक्रियेपुढे हात मी कधीच टेकणार नाही. कुणी कुणाचा नायनाट कसा करू शकेल? आपण जे निसर्गाचा नायनाट करायला लागत ना, त्यानंतर ते केलं आणि धाड काय घातलं काय होते ते बघितलं. बरं, कुणीही कुणाचा नायनाट कसा करू शकेल? निर्मिती बीजांना अविचार कसा चिरू शकेल? स्वस्तोमाच्या पालखी सोबतची जन्मांत गर्दी, ती वाहत जाणारी माझी सत्वशील बीजे कुठेही गेली तरी स्वतःची हिरवी दुनिया उभारतीच. किती महत्वाच्या ओळी आम्हाला आवडल्या. स्वस्तोमाच्या पालखी सोबत ही जन्मांत गर्दी, ती वाहत जाणारी माझी सत्वशील बीजे कुठेही गेली तरी स्वतःची हिरवी दुनिया उभारतीलच. थकल्या भाकल्या पाकिस्तानसाठी सावली होऊन उरतीलच. थकल्या भाकल्या पाकिस्तानसाठी सावली होऊन उरतीलच. बीज मंत्राची कविता, या कविता संग्रहातली भगवान शेषाच्या सरांची ही कविता मला खूप आवडते. अशा अनेक जणांच्या झाडावरच्या कविता, निसर्गावरच्या कविता आवडत मला जे काही वाटलं ते खूप वर्षापूर्वी एका कवितेत मी लिहिलं होतं आणि त्यावरती मी काम करण्याचा प्रयत्न करतोय. शेवटी मी कविता कधीच जास्त या 4-5 वर्षांमध्ये म्हटली नाही सर, त्यावेळी झाडच लावण्याचा प्रयत्न केला. पण ही कविता या ठिकाणी मला महत्वाची वाटते म्हणून मी म्हणतोय. या कवितेतले 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे अण्णा, तो अण्णा मी नाही, त्या अण्णा भाऊ साठे आहे. बाकी सर्वस्वत इतिहास जगाचा सगळ्यांना माहित आहे. त्या दिशेला आपल्याला चालावं लागणार आहे. सगळ्यांना एकत्र येऊन आपला रिकामा वेळ सगळ्यांना एकत्र येऊन पुढच्या पिढ्यांसाठी द्यावा लागणार आहे. नाहीतर कोणता रोग होऊन आपण कधी जाऊ सांगता येत नाही. हेवा वाटतो मला शिरसागर सरांचा, तुम्ही 85 वर्षाचे झाले आहात, तुमचंही वय 60-65 वर्षाच्या पुढे गेले. सरही रिटायर झालेत, वाटत नाहीत पण रिटायर झाले, कमिशनर होऊन रिटायर झाले, तरी ते लिहितात. याबद्दलही थोडस अपूर्व वाटतं सरांचं. नाही तर काय म्हणतात त्याला,
नोकरी लागल्याच्या नंतर प्रकाश सर आपण आदरणीय तुम्हालाही वाचतो आम्ही सर शिंदे सर समोर बसलेले तुम्हालाही वाचतो म्हणजे वन विभागातले अधिकारी सुद्धा अशा कार्यक्रमाला येतात त्याचं सुद्धा हे वाटतं नाही तर आमचा मागचा डोंगर वडीलवारातल्या माणसांनी खाऊन टाकला इतकी भयानक अवस्था आहे म्हणजे शेतकऱ्यांना शेतकऱ्याचेच नेते खात आहेत आणि निसर्गाला निसर्गाचे जे काही अधिकारी ते खात आहेत म्हणजे जे आहे म्हणजे अधिकाऱ्यांवरती माझा राग नाही अजिबात मी सुद्धा शिक्षकच आहे पण शिक्षक काय म्हणतात वाईफ इज माय क्वीन सन इज माय प्रिन्स हाऊस इज माय किंगडम या 3 ओळींमध्ये असं सुंदर सुंदर जगत आहे आंबोलीकर सर श्रीराम गव्हाणे सर सदावर्ज सर हे जर सोडले तर बाकीची लोक म्हणजे अशा अवस्थेमध्ये पुढे काय होईल सांगता येत नाही कदाचित शेतकरी इतका भयानक अवस्थेत येईल की इळे कोयते कुऱ्हाडी घेऊन आपल्या मागे लागले आणि ती वेळ आली ती वेळ आलेली कविता लेनिन पाडला दास कॅपिटल सह जाहीरनामा फाडून मार्क्सला जाळले लेनिन पाडला दास कॅपिटल सह जाहीरनामा फाडून मार्क्सला जाळले जाईल हे हात छाटल्या जातील हळूहळू हळूहळू लेनिन पाडला दास कॅपिटल सह जाहीरनामा फाडून मार्क्सला जाळले जाईल हे हात छाटल्या जातील हळूहळू हळूहळू ज्यांच्या तळावर पृथ्वी तरलेली आहे गळ्या झोळ्या अडकून मागितल्या जाईल भाकर गळ्या झोळ्या अडकून मागितल्या जाईल भाकर तीही करपलेली असेल गारठीच्या आईसारखी गळ्या झोळ्या अडकून मागितल्या जाईल भाकर तीही करपलेली असेल मॅक्झिम गारठीच्या आईसारखी बंद कारखान्याच्या गंजलेल्या चाका दोस्तोवस्कीचे हात आपोआप जुवारी होतील दोस्तोवस्कीचे हात आपोआप जुवारी होतील तेव्हा कुठे धर्म दळायला सोपा जाईल राजकारणाच्या पटावर दोस्तोवस्कीचे हात आपोआप जुवारी होतील तेव्हा कुठे धर्म दळायला सोपा जाईल राजकारणाच्या पटावर झाडच्या हरामी नजरी अण्णा मारलेलं तण कोणत्याने कापताना स्टॅलिनचा पोवाडा कानात नाही घुमत अण्णा मारलेलं तण कोणत्याने कापताना स्टॅलिनचा पोवाडा कानात नाही घुमत तोपर्यंत पाऊल नाही पडत पेट्रोगारच्या दिशेने तोपर्यंत पाऊल नाही पडत पेट्रोगारच्या दिशेने वडवा वाढत चाललाय दिवसेंदिवस वडवा वाढत चाललाय दिवसेंदिवस आज चुलीपर्यंत आली वडवा वाढत चाललाय दिवसेंदिवस आज चुलीपर्यंत आली हळूहळू भाकर करपत आहे लेकरांची हळूहळू भाकर करपत आहे लेकरांची अण्णा भाऊ आशेने वाट पाहतायत हे घामाघूम झालेले चेहरे अण्णा भाऊ आशेने वाट पाहतायत हे घामाघूम झालेले चेहरे लाल सलामाची लाल सलामाची लाल सलामाची या ठिकाणी मला पुरस्कार प्रदान केला त्याबद्दल मी या वाचनालयाची त्याचबरोबर भगवान क्षीरसागर सरांची वर्षाताई किनाळकर मॅडम त्यानंतर श्रीकांत देशमुख सर आणि समोर बसलेले माझे सर्व मित्र प्रेक्षक या सर्वांचे आभार मानतो आणि शेवटी एकच ओळ सांगतो दस खूप समावापी दस वापी समोर हृदय दस हृदय समोर पुत्र दस पुत्रो समोर द्रम म्हणजे काय दस खूप समावापी 10 आडा एवढी एक विहीर असते 10 आड मिळून एक विहीर होते दस खूप समावापी दस वापी समोर हृदय 10 विहिरीचा मिळून एक तलाव 10 आडांची मिळून एक विहीर होते 10 विहिरीचा मिळून एक तलाव होतो दस खूप समावापी दस वापी समोर हृदय दस हृदय समोर पुत्र
सपुत्रो समुद्र आणि 10 पुत्रांचा मिळून एक झाड असते. हे झाड जगूया, ते झाड आपल्या 10 पुत्रांना 10 पिढ्यांना जगवे. धन्यवाद.